4 महिने देव खरंच झोपतात का? या काळात शुभ कार्य का टाळले जातात? चातुर्मासामागील हे रहस्य प्रत्येक हिंदूने जाणून घ्यायलाच हवे. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते. धार्मिक परंपरेनुसार भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. याचा अर्थ असा नाही की भगवान प्रत्यक्ष झोपतात. ही एक धार्मिक आणि प्रतिकात्मक संकल्पना आहे जी संयम, साधना, भक्ती आणि आत्मपरीक्षणाचा संदेश देते. या 4 महिन्यांत विवाह, गृहप्रवेश यांसारखी अनेक शुभ कार्ये पारंपरिकरित्या टाळली जातात. पण यामागे नेमके कारण काय? या काळात कोणती पूजा करावी, कोणते नियम पाळावेत, कोणते दान केल्याने पुण्य मिळते आणि चातुर्मासात भगवान विष्णूची कृपा कशी प्राप्त करावी, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता चातुर्मासाचे पौराणिक महत्त्व समजून घेऊया. प्राचीन धर्मग्रंथांमध्ये वर्णन आहे की देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत विराजमान होतात. ही योगनिद्रा म्हणजे विश्वाचे संचालन थांबते असा अर्थ नसून मानवानेही या काळात भोगापेक्षा योग, संयम, जप, तप, दान आणि सत्कर्म यांना अधिक महत्त्व द्यावे असा संदेश आहे. याच काळात अनेक संत, ऋषी आणि संन्यासी एका ठिकाणी राहून धर्मप्रबोधन, प्रवचन, जप आणि साधना करतात. त्यामुळे या 4 महिन्यांना आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. चातुर्मासात दररोज भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीची पूजा करणे, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे, एकादशीचे व्रत पाळणे, गरजूंना अन्नदान, वस्त्रदान आणि गोसेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. लक्षात ठेवा, भगवान विष्णू झोपले आहेत म्हणून भक्ती थांबत नाही. उलट हा काळ श्रद्धा, संयम आणि सत्कर्म वाढवण्याचा असतो. म्हणून या 4 महिन्यांचा सदुपयोग करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. जय श्रीहरी. आषाढी एकादशीपासून 4 महिने देव झोपतात. पण तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का, देव खरंच झोपतात का? जर देव झोपले असतील तर या जगाचा कारभार कोण चालवतो? आणि या 4 महिन्यांत लग्न, गृहप्रवेश, वास्तुशांती यांसारखी शुभ कार्ये का टाळली जातात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण धर्मग्रंथांच्या आधारे जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी चातुर्मासात करावयाच्या अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील. चातुर्मास म्हणजे काय? आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला त्याची समाप्ती होते. हे 4 महिने श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक असे असतात. धार्मिक परंपरेनुसार भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात. येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. योगनिद्रा म्हणजे सामान्य झोप नव्हे, ती ध्यान, शांतता आणि विश्वाच्या संतुलनाचे प्रतीक मानली जाते. याचा अर्थ असा नाही की भगवान विश्वाचा कारभार सोडून देतात. उलट या काळात मानवाने स्वतःच्या जीवनाकडे पाहावे, वाईट सवयी सोडाव्यात, सत्कर्म करावे आणि ईश्वरभक्ती वाढवावी असा संदेश या परंपरेतून दिला जातो. शुभ कार्ये का टाळली जातात? अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की या काळात लग्न किंवा गृहप्रवेश का करत नाहीत? यामागे धार्मिक आणि सामाजिक दोन्ही कारणे सांगितली जातात. पूर्वी भारतात या 4 महिन्यांत पावसाळा असे, प्रवास करणे कठीण असे, त्यामुळे मोठे समारंभ टाळले जात. धार्मिक दृष्टिकोनातून हा काळ उत्सवांपेक्षा साधना, व्रत, जप, दान आणि आत्मचिंतनासाठी राखून ठेवला गेला. म्हणूनच अनेक कुटुंबे या काळात शुभ कार्ये पुढे ढकलतात. चातुर्मासाचे आध्यात्मिक महत्त्व. या 4 महिन्यांत केलेली भक्ती, जप, दान आणि सेवा अधिक पुण्यदायी मानली जाते. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीची पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि चांगल्या कर्मांची प्रेरणा मिळते. अनेक संत या काळात प्रवचन, कीर्तन आणि धर्मप्रसार करतात. मित्रांनो, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत चातुर्मासात कोणते नियम पाळावेत, कोणत्या चुका टाळाव्यात, कोणते दान सर्वात पुण्यकारक मानले जाते
आणि भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी दररोज कोणता सोपा मंत्र म्हणावा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.